आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताय हे बघून बरं वाटलं. पण मी आता हे लग्न नाही करू शकत. सगळ्यांना 440 वोल्टचा झटका लागलाय. का नाही करायचंय लग्न? हे बघा, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. गिरीशा, यावेळेस तू आम्हाला समजून घ्यावंस असं वाटतंय. माझी तीच इच्छा आहे काका. हे बघ गिरीशा, केस किती दिवस चालेल, किती महिने चालेल हे आपण नाही सांगू शकत. म्हणूनच म्हणतीये मी. अगं गिरीशा, लग्न आणि केस ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला हव्यात. एक्झॅक्टली, मलाही असंच वाटतं. आपण लग्न उरकून घेऊया. हे बघा, आमची जवळ तयारी झाली सुद्धा. तुम्हाला काहीही करायचं नाहीये. तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्या. हा वासंती, आई बाया गो, त्यांचं म्हणणं तरी ऐकून घेतो. अगं गिरीशा, पण नाही विक्रम, मला नाही पटत आहे. गिरीशा, या चुकीचं काय? काय चूक आहे, काय बरोबर आहे मला माहित नाही. पण आता लग्न करणं शक्य नाही. आता तूच काय ते बघ विक्रम. मला तर गिरीशाचं काही कळतच नाहीये. आत्ता म्हणतीये शक्य नाहीये, उद्या म्हणेल मला लग्नच करायचं नाहीये. मला काय समजायचंय ते समजा, पण मी आता लग्न करण्यासाठी तयार नाहीये. अगं याला काय अर्थ आहे गिरिजा? आज न उद्या लग्न करणारच आहेस ना, मग आत्ता केलं तर काय प्रॉब्लेम आहे? मीना, प्लीज तू जरा शांत हो. अहो कशी शांत हो? ही तोंडावर नाही म्हणतीये. तुम्ही खूपच काय समज नका करून घेऊ. हो ताई, आताच कोर्टातून थकून आल्यात ना, त्यामुळे असं काहीतरी बोलत असतील. तुम्ही ताईंना थोडा वेळ द्या, ताई विचार करून सांगतील नीट. काय ताई, चालेल ना? हा बरोबर आहे. म्हणजे आता जरा आराम करू द्या बायला, ती विचार करून सांगेल ना काय ते. हे बघा, मी विचार केलाय, त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही. विक्रांत, तिचं तुझ्यावर नक्की प्रेम आहे ना? नाही, आता लग्न करायची वेळ आली म्हटल्यावर ही माघार घेतीये. गिरीजा प्लीज, आपल्या प्रेमावर शंका घेतली जाते. तुझ्या मनात नक्की आहे तरी काय? विक्रांत, माझं तुझ्यावर आजही प्रेम आहे आणि उद्याही असेल, पण आता मी हे लग्न नाही करू शकत. अगं पण का?
या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. गिरिजा प्लीज. विक्रांत, मी ही रिक्वेस्टच करते, पण आता मला हे लग्न करायला नाही. गिरिजा सरळ सरळ नाही म्हणतेस ग. मी तुला त्रास होऊ नये म्हणूनच नाही म्हणते. ही केस सुरू आहे तोवर तुलाही त्रास होत राहणार, आणि तुला त्रास झालेला मला नाही बघवणार. गिरिजा प्लीज एकदा माझ्यासाठी शांतपणे विचार कर. सॉरी विक्रांत, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला. सॉरी. गिरिजा थांब, मी बोलते तिच्याशी. थांबा, मी बोलते तिच्याशी. अहो पण तुम्ही नका काळजी करू, मी समजावते तिला. मला नाही वाटत आता गिरिजा आपलं कुणाचं ऐक. आईला समजावू दे तिला. बर, आलेच मी. का म्हणाले गिरिजा मला? एरवी तर सगळ्यांच्याच मनाचा विचार करते ती. आज माझ्याशी असं का वागते? आई काय चुकलं माझं त्यामुळे गिरिजा माझ्याशी असं वागते? बाळ अशी का वागली मला पण कळत नाही रे. तू रडतीये? नाही बाळा. नाही तू रडतीये. अगं खरंच नाही. बरं, तुला आई बोलवत होती, मी सांगायचं विसरले. हो, बरं मी आले, पण तू रडू नकोस हा.